नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांसाठी एक नवीन खुशखबर आहे। तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि काय आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, पीक विमा 75% वितरित करण्यात आलेला आहे आणि 2 दिवसात तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तर याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे बघू शकता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, 75% पीक विमा 2 दिवसात खात्यात जमा होणार। तर ब्रेकिंग न्यूज आहे आणि शेतकरी बांधवांनो, पेरणीसाठी सरकारकडून मोठी मदत जाहीर झाली आहे। आता 2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पीक विमा वितरित करण्यात येणार आहे आणि सरकारने 75% अग्रिम पीक विमा मंजूर केल्याचा हा मोठा निर्णय आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस ओवळला आहे। अनेक दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते, त्यांना ही दिलासादायक बातमी मिळाली आहे। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही 2 दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि 75% पीक विमा तुमच्या 2 दिवसात जमा होणार आहे। तर पुढे बघूयात काय आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने अंमलबजावणी। तर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आणि तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी सांगितलेले आहे। तर यापूर्वी शेतकऱ्याला फक्त 5 किंवा 7,000 रुपये एवढीच पीक विम्याची पहिला टप्पा मिळाला होता। म्हणजे इथून मागचे जे शेतकरी आहेत त्यांना 5 ते 7,000 रुपयेच मिळालेले होते। तर आता परिस्थिती बदललेली आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानुसार पीक विमा आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ बँकांना आजच आदेश दिलेले आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज सोन्याचा दिवस उजाडला आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना आदेश दिलेले आहेत मित्रांनो, म्हणजेच लवकरात लवकर पीक विमा मिळणार आहे। तर मित्रांनो, 75% अग्रिम पीक विमा आणि 18 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, 18 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे। आता 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, असा मोठा निर्णय शासनाने घेतला आहे। सरकारमार्फत जिल्ह्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा 100% पीक विमा मिळणार आहे। आज 18 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झाली असून उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यात पीक विमा मिळेल। तर मित्रांनो, ज्यांच्या जिल्ह्याची यादी आलेली नाही त्यांनी पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या पीक विम्याची यादी, जिल्ह्याची यादी कधी लागणार आहे ते कळवले जाईल मित्रांनो। तर ठीक आहे, तर पुढे काय आहे बघूयात। पीक विम्यासाठी महत्त्वाचे काम आणि कागदपत्रे। तर पीक विम्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत ते पुढे पाहणार आहोत, तर व्हिडिओला पूर्ण बघा। तर आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे नक्की पाहून घ्या, कारण जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील पीक विमा 100% मिळणार आहे। परंतु पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचे काम देखील या ठिकाणी करावे लागणार आहे। चला तर शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊयात की तुम्हाला कोणते काम करायचे आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला तत्काळ ही 2 कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत। म्हणजे जे काही काम आहे ते लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो। आणि 2 कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कोणतं काम करायचं आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला पुढे बघूयात। 3,178 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर। म्हणजे 3,178 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे मित्रांनो। यामुळे तुम्हाला 75% अग्रिम पीक विम्याची 100% लाभ मिळू शकेल। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। म्हणजेच राज्य सरकारने अलीकडील 3,178 कोटी रुपयाचा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर केली आहे। ही मदत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। विशेष म्हणजे या यादीचा काही भाग आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमासुद्धा झाला आहे। म्हणजे या हिश्श्याचा काही भाग मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि तुम्ही चेक करून घ्या मित्रांनो। तर ठीक आहे, पुढे काय आहे बघूयात। तर ज्यांना पहिला टप्पा मिळाला आहे आणि आता उर्वरित रक्कमही लवकरच मिळणार आहे। तर मित्रांनो, काही शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला आहे आणि आता उर्वरित रक्कमही लवकरच मिळणार आहे। याचा अर्थ शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला आहे, आता उर्वरित रक्कम ही लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला आता उर्वरित रक्कम 2 दिवसात तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याची यादीसुद्धा पाहणे अत्यंत गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, बघा पीक विमा नुकसान भरपाईचे स्वरूप काय आहे।
तर मित्रांनो हेक्टरी 13,000 रुपये मिळणार आहेत, म्हणजे शेतकऱ्याला 13,000 रुपये पर हेक्टर मिळणार आहेत मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हेक्टरी 13,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। ही महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो। पीक विम्याचा जो काही पहिला टप्पा होता त्यामध्ये शेतकऱ्याला खूप कमी जसे की 1,500 रुपये प्रति हेक्टर एवढेच पैसे मिळत होते, म्हणजे 4 एकर शेत असेल तर 6,000 रुपये याप्रमाणे हे पैसे आले आहेत। परंतु आता हेक्टरी 13,000 रुपये प्रमाणे ही रक्कम तुम्हाला भेटणार आहे। तर मित्रांनो हे पैसे तुम्हाला DBT मार्फत जमा होणार आहेत। आणि पण एक महत्त्वाचं तुम्हाला काम करायचं आहे आणि ते काय करायचं आपण पुढे पाहणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो ही रक्कम DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे। त्यासाठी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचं काम करायचं आहे। हे महत्त्वाचं काम केलं तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे। हे काम कोणतं आहे लगेच सांगणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर तात्काळ लाईक करून घ्या आणि व्हिडिओला संपूर्ण बघा मित्रांनो। तर चला तर बघूयात। तर मित्रांनो तुम्हाला E-KYC करणे अनिवार्य आहे। तुम्हाला जर E-KYC केलं नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल मित्रांनो। हा पीक विमा तुमच्या ज्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं काम तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार आहे, तरच ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। महाराष्ट्रातील सर्व विभागांचे नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार आहे। म्हणजेच मित्रांनो जेवढे काही विभाग आहेत सर्व विभागामध्ये या ठिकाणी नुकसान भरपाई पीक विमा मिळणार आहे। विभागानुसार मदतीचे नियोजन। तर मित्रांनो प्रत्येक विभागामधील शेतकऱ्यांना विशिष्ट गरजा लक्षात घेऊन मदतीचे नियोजन या ठिकाणी करण्यात आले आहे। आता आपण या ठिकाणी जिल्ह्याची यादी पाहून घेऊयात। पहिला विभाग आहे शेतकरी बांधवांनो तो म्हणजे नाशिक विभाग। या नाशिक विभागामध्ये द्राक्ष, कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तर या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळणार आहे। नाशिक विभागातील विशेष मदत 2 दिवसात जमा होणार आहे, म्हणजेच नाशिक विभागातील शेतकऱ्यांना 2 दिवसात पैसे जमा होणार आहेत। द्राक्षाची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसाचे या ठिकाणी जे काही नुकसान झाले आहे त्याची भरपाई पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणून 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 दिवसात जमा होणार आहे। त्यामध्ये नाशिक विभागा समावेश आहे आणि नाशिक विभागातील जेवढे काही खेडेपाडे आहेत तेवढे या ठिकाणी यामध्ये या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। जेवढे काही नाशिकच्या जवळ आसपास जेवढे खेडेपाडे आहेत त्यामध्ये मित्रांनो पीक विमा जमा करण्यात येणार आहे। पुणे आणि अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत आणि त्यांना सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे। आता पुढील विभाग आहे जो म्हणजे पुणे विभाग। त्यानंतर बघा अहिल्यानगर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर आता या ठिकाणी पहा अहिल्यानगर हा जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा, म्हणजे शेतकरी मित्रांनो सर्वाधिक मदत या ठिकाणी अहिल्यानगर या जिल्ह्यांना मिळणार आहे। तर पुढे पहा काय आहे ते ऊस, बटाटा, तेलबी पिकांचे नुकसान, तंत्रज्ञानास प्रोत्साहन। तर या भागामध्ये ऊस, बटाटा आणि तेलबी या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते। बघा या ठिकाणी पुणे विभागातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देखील देण्यात येणार आहे। तर पहा पीक विमा पुणे विभागातील अहिल्यानगर सोलापूर जिल्ह्याला देखील मिळालेला आहे। आता पुढील विभागात या ठिकाणी आपण पाहून घेऊयात शेतकरी मित्रांनो कोल्हापूर हा विभाग। तर कोल्हापूर विभाग ऊस उत्पादकांना विशेष फायदा। कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत या ठिकाणी देण्यात येणार आहे। या भागामध्ये साखर कारखान्याचा संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या मदतीचा विशेष फायदा होणार आहे। आता ऊस उत्पादकच नाही तर कापूस, हरभरा, ज्वारी जेवढे काही पिकांचे नुकसान झाले आहे त्या सर्व पिकांना नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो। तर पुढे बघूयात काय आहे। परंतु पहा जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्याला भरपाई मिळू शकेल। आता शेतकरी बांधवांनो बघा वाटेगाव, शिराळा आणि कवठे महाळ तालुक्यातील गारपिटीमुळे झालेली नुकसानीची भरपाई पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला प्राधान्य देण्यात येणार आहे। विभागातील भूमिगत पाणी पातळी वाढवण्यासाठी विशेष योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। परंतु पहा आता या भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा येत्या 2 दिवसात जमा होणार आहे। तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभाग मराठवाडा दुष्काळी भागाला अधिक मदत। आता पुढील विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग। आता पहा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये म्हणजेच औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत ही मिळणार आहे। बघा मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना अधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे।
त्यामुळे आता त्यांना देखील मदत ही मिळू शकेल। आता शेतकरी बांधवांनो पहा, तेथील गंगापूर, आंबड आणि परळी या तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचण्यात येत आहे। तर कपाशी सोयाबीन पिकाचे नुकसान भरपाई, तर येथील कपाशी आणि सोयाबीन पिकाचे या ठिकाणी नुकसान झालेले आहे, त्यांना देखील मदत मिळणार आहे। आता पुढील विभाग म्हणजे अत्यंत गरजेचे असणार आहे। आता शेतकरी बांधवांनो लातूर विभाग आहे, हा लातूर विभागामध्ये लातूर, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार आहे। येत्या 2 दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे मिळू लागलेले आहेत। तर मित्रांनो 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळून जातील। तर ठीक आहे। लातूर विभाग, तर मित्रांनो तूर, मका, हरभऱ्याचे नुकसान, या भागामध्ये तूर, मका, हरभरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। तर लातूर विभागाला या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे। आता पुढील विभाग लवकर पाहून घेऊयात। आता त्यानंतर आहे अमरावती हा विभाग। पहा, अमरावती विभागामध्ये बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा, या भागामध्ये कापूस, सोयाबीन या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते। अमरावती विभाग, विदर्भातील शेतकऱ्यांना आधार, तर मित्रांनो विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत पुरवली जाणार आहे। म्हणजेच अमरावती विभागातील जे काही छोटे खेडेपाडे असतील या सर्वांना या ठिकाणी मदत ही मिळणार आहे। त्यानंतर पहा, आता शेतकरी बांधवांनो नागपूर हा विभाग आहे। आता नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत ही मिळणार आहे। तर ठीक आहे, पुढे पाहूयात काय आहे। तर राज्य शासनाचे आदेश उर्वरित जिल्ह्यांनाही लवकरच। तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून या प्रकारचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणाऱ्या जिल्ह्यांची यादी पाहिलेली आहे। तर मित्रांनो शेतकरी बांधवांनो आजची जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी पाहून घेतलेली आहे। आता उर्वरित जिल्हा ज्या ठिकाणी आपण पाहून घेऊयात, उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पीक विमा हा येणाऱ्या हप्त्यामध्ये वाटप होऊ शकतो। तर पुढे बघूयात। तर शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही, टप्प्याटप्प्याने सर्वांना मिळणार आहे। तर आता जे काही राहिलेले जिल्हे आहेत त्यांची यादी आपल्याला जेव्हा मिळेल तेव्हा ती यादीसुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। उरलेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही, कारण की टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांचे या पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांना मिळणार आहेतच। त्यामुळे शेतकरी मित्रांनो राहिलेल्या जिल्ह्यातही लवकरात लवकर हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकणार आहे। तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचे नाव आले की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला जर नवीन योजनेची माहिती सगळ्यात अगोदर पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि बेल आयकॉनला पण नक्की दाबा, कारण की तुमच्याजवळ सगळ्यात अगोदर व्हिडिओ मिळून जाईल मित्रांनो। धन्यवाद।